Jai Hind viewers, and welcome to my show Police Diaries. आज आमच्या मध्ये एक सिनियर रिटायर्ड police officer असा. He was superintendent of police in the Goa Police Department, आणि from sub inspector to superintendent of police ही त्याची जर्नी सक्सेसफुल झाली अशी आम्ही मानतात की त्याने भरपूर डिपार्टमेंटान कामां केल्यात. Not only in the actually executive work, but in parades also. ताणे परेडही केल्यात. असे हे अधिकारी मोहन नाईक आमचे म्हाल्यान आसा. वेलकम टू आवर शो. नमस्कार जॉन. बरें दिसलें की खूब तेंपान हांवूय तुमकां मेळ्ळो कित्याक आय हॅव बीन व्हेरी क्लोज टू यू फ्रॉम you're from sub inspector days, I think. Yeah. So तुम्ही you were a teacher. तुम्ही teacher आशिल्ले. So how were you motivated to join the police department? So initially I joined Father Joseph Walks High School Sankwal as a teacher म्हणून join झालो. थंय 2 वर्स काम केलो आणि म्हाका फॅमिली बॅकग्राऊंड आशिल्लो. म्हजो फादर तो बी पुलीस डिपार्टमेंट आशिल्लो. म्हाजो आजो आशिल्लो तो बी कस्टम एंड सेंट्रल एक्सायज आशिल्लो गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र. म्हाजो मूळ गांव कारवार. ज्या टायमाचेर कारवार हे आशिल्ले महाराष्ट्रा भितर आशिल्ले, तशें म्हाजो बापूय आनी आजो दोनी महाराष्ट्रा भितर महाराष्ट्रा गव्हर्मेंटा करताले. आजो बी म्हाजो सानी कट्ट्या कस्टम पोस्टाचेर आशिल्लो. आनीक त्या बॅकग्रावंडा वयल्यान हांव एज्युकेशन डिपार्टमेंट सोडलो आणि पुलीस डिपार्टमेंटात जॉईन झालो. तुमचे बेसिक ट्रेनिंग खंय जालें? माझे बेसिक ट्रेनिंग पोलीस ट्रेनिंग अकादमी नाशिक जाले. नंतर ट्रेनिंग करतरे हांव कमांडो कोर्स केलो. नॅशनल सेक्युरिटी गार्ड हरियाणा मनीसर थंय हांवें कमांडो कोर्स केलो. एडवान्स कोर्स इन डिटेक्शन हांवें भोपाल पुलीस अकादमी मध्य प्रदेशा भितर केलो. NSC आनी गुडगांव हरियाणा. NSC गुरगांव कमांडो कोर्स केले. सो वेर युअर फर्स्ट पोस्टिंग? माझे फर्स्ट ट्रेनिंग जातरे फर्स्ट पोस्टिंग आझाद मैदान पुलीस स्टेशन बॉम्बे जाले. ते जातरे ड्युरिंग युअर प्रोबेशन आणि ते नंतर फर्स्ट पोस्टिंग माझे फोंड्या भितर जाले. तुम्ही आझाद मैदान पुलीस स्टेशनाचेर म्हाका दिसता खूब डिटेक्शन केला, तुमकां कमेंडेशनय मेळ्ळा. हय, आझाद मैदान पुलीस स्टेशनाक त्या टायमाचेर पोस्टिंग आशिल्ले तेन्ना तुजे मिल्स आशिल्ले पळय, टेक्सटायल मिल्स आशिल्ले, तेंचे लॉ अँड ऑर्डर जाले, थंय डिटेक्शन केलो. आनीक तुजे आय वॉज ऑल्सो इंजर्ड इन ए गँग रायवलरी ऑल्सो, अँड इट वॉज इन बॉम्बे. इट वॉज ए गुड एक्सपिरियन्स एक्सपोजर आय गॉट ड्युरिंग माय प्रोबेशन. फोंड्या पुलीस स्टेशनात आसतना म्हाका दिसता इन 1983 आक्सानवाड्यार मडकय एक बोट बुडिल्ली. तेन्ना ते लोक वताले, ते खूब लोक डावन जाले थंय. त्या वेळार तुम्ही बरें काम केलां अशें म्हणून. हय, तेन्ना आय थिंक इट वॉज इन 1983 एक बोटीचेर हिंच्यान तुजे डोंगरीच्यान लोक शेतां भायर गेल्ले काम करताले. ते शेतां होडीचे भिल्यान फोंड्या मडकय येताले. मध्यांत ती होडी पलटी जाली, ओव्हरलोड जाली. 38 लोक आशिल्ले, ते सगळे बायलां आशिल्ले, आनी ती कॅप्सायज जाली आनी बुडली. तेतूं भितर 28 लोक मरण पावले. फर्स्ट हांव थंय इमिडिएटली पावलो तेन्ना ते सोडे बायलो तेंची साडी न्हेशिल्ली आशिल्ली, उदका भितर व्होंपताले. तेन्ना हांवें आनी लोकल लोकांक वचून सोडे लोकांक आमी रेस्क्यू केले आनीक ते वाचले. आनी सोडे होडी अशें लोट जाल्ले आशिल्ले, ते मागीर आमी हाडले. म्हणल्यार मागीर कळ्ळें पोस्टमॉर्टमाक कळ्ळें ड्यू टू शॉक म्हण हार्ट अटॅक जावन मेले. टोटल 28. आनी फर्स्ट ट्रेजिडी हांवें ती गोंया भितर एज ए आफ्टर पोस्टिंग ती पळयली. आनीक बरी वायट गोश्ट दिसली म्हाका हे पुलीस डिपार्टमेंटाक. फर्स्ट अनुभव 20 लोक बोट कॅप्सायज जावन मरचे. म्हण एक आशिल्ले त्या टायमाचेर लोकल लोकांलो एकदम सपोर्ट आशिल्लो. तेमी होडी घेतले, म्हाका बी गेले. आमी आशिल्ले लोक डेड बॉडी रिट्रीव केले. सोडे लोक आशिल्ले जिवंत आशिल्ले. 2-3-4 वरां
न्हंये भितर आशिल्ले अशेंच म्हणून तेंचे बेनिफीट मेळ्ळो, साडये भितर एर जाले आनी ते भोंवताले. तो फर्स्ट एक्सपिरियन्स म्हाका. आनी पीपल वेर व्हेरी कोऑपरेटीव. मडकेचे लोक कोऑपरेटीव आशिल्ले. आतां ती परिस्थिती ना. झगडी जाता, कितें डिजास्टर जातात, आतां लोक कितें करतात, मोबायल घेता आनी शुटींग करतात. कोणा डेरिंग उरना टू इंटरफियर, कोणा रेस्क्यू करपाचें. हेल्पफुल नेचर, तेन्नाचे ते नेचर हांव त्या मडकई लोकांक एप्रिशिएट करता. तेन्ना इट इज ए स्पॉन्टेनियस. कोणा स्विमींग कळना सुद्दां व्हडेचेर येवन बसलो रेस्क्यू करपाक. अशी परिस्थिती हांवें पळयल्ली आसा. तुम्ही म्हाका दिसता कोंकणी एज्युकेशना वेळार आशिल्ले. हय, इट वॉज 1986-87 गोंया भितर एक सिरियस लॉ अँड ऑर्डर कोंकणी. एकांतल्यान कोंकणी प्रोटोगॉनिस्ट, दुसरे कडल्यान मराठी प्रोटोगॉनिस्ट, अशी परिस्थिती आशिल्ली. आनी हांव रायबंदर पुलीस स्टेशना इन्चार्ज आशिल्लो. आनी प्रायम सिरियस एरिया म्हणल्यार ती आशिल्ली गोवा वेल्ले आशिल्ली, आक्षी आशिल्ली आनी भाणसरी ब्रीज. थंय जास्ती एज्युटेशन चलतालें. आनी सिरियस एज्युटेशन जालो तो एक डोंगरी भितर जालो. त्या एज्युटेशना भितर 8 लोक मेले, 30 ते 40 लोक इंजर्ड जाले. आनी द फर्स्ट इन्सिडंट सिव्हिलियन लोकांन फायरिंग केलें. इट वॉज लायक ए सिव्हिल वॉर. आनीक गोंयाची ती म्हाका दिसता फर्स्ट रायटींग, ज्या रायटिंगा भितर 8 लोक स्पॉटाचेर मेले. पब्लीक फायरिंग ओपन केलें आनी खूब लोक इंजर्ड जाले. म्हाका दिसता एअरपोर्टासून कांय बशी येताल्यो त्यो वाटेर ताणें हाडिल्ल्यो ना. ते एअरपोर्टाच्यान इंडियन एअरलायन्स कोच वाडयलो, लोकांक उतर म्हणले आनी लोकांनी घालपाचे प्रयत्न केलो. त्या टायमाचेर हांवें तांकां फायरिंग, लाठी चार्ज करून पॅसेंजरां रेस्क्यू केले. एंड आय वॉज ऑन स्पॉट एप्रिशिएटेड बाय श्री P.P. Srivastava, द चीफ सेक्रेटरी ऑफ गोवा, by my action for protecting the airline passenger. Law and order तुम्ही बरेच काम केला. Yes, I have done faced many around 13 to 14 law and order, serious law and order, wherein I opened firing, lathi charge, tear gas, and I was successful in that. And the government and public has appreciated my action. आणि रिबंदर कितें जाल्ले इन्सिडेंट आय थिंक त्या वेळार. रायबंदरांतले बाणस्तारी ब्रिजा जाले. ब्रिजाचेर इवन अर्चना अरोरा आशिल्ले एज्युकेशन सेक्रेटरी, तेजी बी गाडी पलटी घातलेली. Then I used to use the force. So it was challenging. It was a challenging that time. मडगावचे बॉम्ब ब्लास्ट केस, त्या वेळार स्कूटरीचे 2 जाण वताले आनी बॉम्ब ब्लास्ट जालो. दे वर इंजर्ड. That was very in the news that much in the news that time. Bomb blast case आशिल्ली. ती केस रजिस्टर जाली आनी तेतून भितर बॉम्ब स्कूटरी दवरलो. 2 लोक आशिल्ले, ते स्कूटरींतल्यान बॉम्ब काडटाले. तेन्ना सर्किट ऑन जालो आनी बॉम्ब ब्लास्ट जालो. आनीक 2 मेंबर्स सनातन संस्थेचे ऑन स्पॉट मेले ते बिफोर हॉस्पिटलायझेशन. देर आफ्टर आय हॅव टेकन अप द इन्व्हेस्टिगेशन. ते केले बॉम्ब ब्लास्ट. सबसिक्वेंटली 7-8 लोक अरेस्ट केले. देन ती गव्हर्मेंटान ती केस NIA रेफर केली, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. तेतून भितर इंटरस्टेट लिंक आशिल्ले आनी ती मागीर ती डिस्पोजल केली आनी NIAन केली. एज अ सब इन्स्पेक्टर खंय खंय तुमचें पोस्टिंग जालां गोंयांत? ऑलमोस्ट ऑल police station, I say almost. Then as a DYSP, almost all subdivisions except Bicholim and Pernem I have done. I have not done. सगळे police station केलं आहे. तुमचे एक बरें डिटेक्शन आसा, व्हेरी मेमोरेबल डिटेक्शन अशें की कुंकली इन्सिडेंट जाल्लो पळय तेन्ना. इट वॉज ऑल्सो क्रायम सिरीज येता पळय टीव्हीचेर, तातूंत सुद्दां ते डॅमेटायज जाल्ले तुमचे ते. येस, ती एक केस आशिल्ली कुंकळीची, बिलकुल कुंकळी. ह्या केसी भितर 2 ग्रँडसनान तेंच्या ग्रँडफादराचे मर्डर केल्ले आशिल्ले, ग्रँडमदराचे मर्डर केल्ले आशिल्ले. एंड इट वॉज ए ब्लायंड केस. आमी खूब एफर्ट्स केल्ले मेळना. एटलिस्ट हांवें तेजे मोबायल फोनाचेर पयल्यार ती केस डिटेक्ट केली. मोबायल फोन म्हळ्यार एक भुरग्यान
तेजो मोबाईल मडगांव दवरलो, सिम कार्ड काड पूण मोबाईल यूज केलो आनी दुसऱ्या सिम यूज केलो. एक ढोबी चलो इनवॉल्व आशिल्लो. ढोबया चल्याक कपडे धुवपा येयल्ले, ते धुवपा येयले कोणा तरी खिशा भितर एक सिम कार्ड मेळ्ळें. तो मनुश्य बायणाचो आशिल्लो. ते सिम कार्ड यूज केले. आमी मागीर टॉवर लोकेशन करून एनालिसीस करून कळ्ळें हो भुरगो हे सिम कार्ड आसा पळय बायणाचे हांगा कशें पावले त्या टायमाचेर. तेजे वयल्यान कळ्ळें तेतूं IMEI नंबर ह्या भुरग्यान आशिल्ले, वन ऑफ द ग्रँडसन. तेजे वयल्यान ती केस डिटेक्ट जाली. अरावंड 6 lakhs गोल्ड ऑर्नामेंट्स ते ग्रँड मदर अँड ग्रँड फादरचे ह्या 2 भुरग्यान, मायनर भुरगे 14 ते 15 वर्साचे. तेमी वचून मडगांव एक शेटी विकलेले. इमिडिएटली ते ऑल गोल्ड इंडेक्ट रिकवर जाले अँड इट वॉज अ व्हेरी गुड केस बिकॉज तुम्ही अशे केसी डिटेक्ट करता तुमकां मागीर एप्रिसिएशन बी मेळटा. yes definitely म्हाका एप्रिसिएशन आय मीन्स गिवन बाय द गव्हर्मेंट एप्रिशिएट केले. म्हाका प्रेसिडेंट मेडल दिले, चीफ मिनिस्टर मेडल दिले, DGP इन्सिग्निया दिले. अराउंड 150 rewards, cash reward, Oh my God. and good service, Wow, commendatory certificate great, for great. each and every individual case for detection. And you Around deserve it. 18 to 20 murder case हांवें investigation केले. It was detected. It was upheld not only by the High Court, Supreme Court सुद्दां murder case upheld केले. तुम्ही म्हाका दिसता फर्स्ट एवर एनकाउंटर केला गोंयांत. हय एक एनकाउंटर ताजी अशी तेतूंत तो एक नॅक्सलायट आशिल्लो मेहबूब नगर रामा रेड्डी पुलीस स्टेशन इन आंध्र प्रदेशाचो. तो वॉन्टेड क्रिमिनल आशिल्लो मेहबूब नगरचो. मागीर गोंया येवन शेल्टर घेतालो आनी पयले रॉबरी डेकॉयटी अशें करपाक लागलो तो. मागीर तेणी स्टार्ट केले हे लिफ्टिंग ऑफ 2 व्हिलर 4 व्हिलर्स आनी अदर स्टेट कर्नाटका महाराष्ट्रा वन थंय रजिस्ट्रेशन करपाची आशिल्लो तो. ते व्हेरी स्ट्रॉंग 6 feet हायट आशिल्लो, डेंजरस. म्हळ्यार तो तेजे जागे शिफ्ट तिका 5 बायलां आशिल्ली. मेहमूद नगराचे 2 आशिल्ली, कर्नाटकात 2, सद्या हांगा ज्वारी नगर एक बायल, एक लास्ट बायल आशिल्ली हेंची बेळगांवची. आनी तो नांव चेंज करतालो. पयलीं मोहम्मद रसूल म्हण आशिल्लो, मागीर मोहम्मद रफीक जालो. गोंया येवन राजा पवार म्हण ह्या नांवाचेर आशिल्लो तो, अरे राजा पवार म्हण. मागीर पयलो हांगा रावतालो तो तुजे मार्शेला रावतालो. आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळी, इमिडिएटली तेणी शिफ्ट केलो आनी हांगा रावतालो, करंबोली रावतालो तो. तातूंत तुमी इंजर्ड जाले दिसता. हांव इंजर्ड जालो, आमचो स्टाफ बी इंजर्ड जालो. इट वॉज गोवाज फर्स्ट एनकाउंटर. फर्स्ट एनकाउंटर आफ्टर आनी ताजे नंतर जावन लिबरेशन ऑफ गोवा. एज फॉर माय नॉलेज इट इज द फर्स्ट एनकाउंटर. आनी 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 कसले तुमी डिटेक्शन केला अपार्ट फ्रॉम दीस कुंकोलीम केस? many murder cases, property offences. अशें नोटेबल अशें नोटेबल एक म्हळ्यार केस आशिल्ली हाची तो सिप्लाच्यान एक कन्सायनमेंट मेडिसीन कन्सायनमेंट घेवन गेली. ती बी दिल्ली एक ड्रायव्हरान लिफ्ट केलो, आउट अँड आउट लिफ्ट केलो. तेतूंत कांयच क्लू नाशिल्लो. तो एक रेंटेड फ्लॅटा भितर रावतालो पुणा भितर. थंय आमी गेले आनी आमचो हो आशिल्लो आतां SP एडवीन कुलासो. तेजे रूम वॅकेट केले, आमी सर्च केले, रुमा भितर कांयच नाशिल्लें. पूण एक अल्युमिनियम फ्रेमी भितर येदो एक पिसाचेर एक मोबायल नंबर मेळ्ळो. तो मोबायल नंबर आनी कोण स्टुडंट आसा दिलो. त्या स्टुडंट्सा वयल्यान आमी क्रिकेट करून तो शिवदत्त शर्मा म्हूण ते एक्युजार केले. इट इज ए व्हेरी इंटरेस्टिंग केस. म्हळ्यार कांयच ना, ब्लायंड केस, ओनली वन बेस्ड ऑन वन मोबायल नंबर वी हॅव डिटेक्टेड द केस. तशें मर्डर केस खूब केले आसात, तेतूंत क्लू आसात. ब्लायंड केस बी. What are the qualities of a good police officer? As a good police officer, he should know some principle like to be a good investigator. You should know first of all the law. What is the law? You should always remember law is for the welfare of the society. Secondly, what is police? In criminology, it is said there is a great civilizing power in the policeman.
पोलिसांमध्ये जनतेला सुसंस्कृत करण्याची प्रचंड शक्ती आहे. ते लक्षात ठेवलंय. यू शुड बी ऑलवेज पोलाइट, काइंड, बट यू शुड बी ऑलवेज फर्म. Police is also a psychologist. Yes, Basically. it is a psychologist, but he is also a human being. But you have to put extra efforts for detection. Sometimes you have to take the risk also. That तुमची इनिशियल पोस्टिंग फोंडा झाले. When you came as a probationary after probation from Maharashtra to Ponda, first posting Ponda as a yes, sub inspector. What was your this like? तुमका कसे फील झाले when you took over as a charge as PSI in the Ponda police station? see, First it was posting. a learning stage. Like no, we'll come across a different person, different ते type of the PI person. आशिल्ले, DYSP आशिल्ले. Yes, That time I think subdivision was Panjim. Ponda Ponda came. was a pen. Yes. सो थंय आनी लॉ अँड ऑर्डर इश्यू एक हाजो इश्यू जालो टॅक्सी ड्रायव्हरांचो काय हांचो टेम्पो ड्रायव्हरांचो कितें. That time you were there. Yes, there was Police a स्टेशनाचेर फातर बी मारले लोकांनी. attack on the police Yeah. station, and there was an inquiry against me also. It was a magisterial inquiry, and Mr. V.V. Bhatt, education secretary, was the inquiring officer at that time, and everybody was targeting me because I gave the order for the lathi charge. Then I justified, and in the inquiry report, he has appreciated me. He has prevented the further breaking of the violence. That is, there are many inquiries against me. After every incident, there are inquiries, but the police officer has to justify with the need. पुलिसिंगच ते तुम्ही आता स्टेट परेड कमांडनी केल्या पणजे यू कमांडेड अ स्टेट परेड. Yes. So how was your experience No, commanding? it's a wonderful experience when you command a parade at the Liberation Day. You will feel there are many platoon commanders, then many other forces also, fire brigade students. You feel very wonderful about the commanding a parade. म्हाका सांगात पयर हांगा स्टॅम्पेड जालो आमच्या लयराई देवी कडेन. मागीर हांगा बेंगलोराक जालो कर्नाटकान स्टॅम्पेड. सो some people are blaming the police department, some people are blaming the government. तुमचे अशें कितें स्टॅम्पेड बी जाता तेन्ना कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आसता? स्टॅम्पेड जातना ओके खंयचे इव्हेंट्स ऑर्गनायज करतात तेन्ना एक पयली एसेसमेंट उरपाक जाय. तो क्रावड कितलो येतलो, स्टेडियम जावं स्टेडियमाची कॅपॅसिटी कितली आसा, आउटसायड कितले गॅदरिंगाची कॅपॅसिटी आसा, हे एसेसमेंट करचें पडटा. आनी एसेसमेंट करूनच मागीर ताका परमिशन दिवचें पडटा. एक खेपी गव्हर्मेंट प्रेशरायज जाता इमिडिएटली लास्ट मोमेंटाचेर, पूण तशें प्रिकॉशनरी मेजर घेवचे पडटा. आतां जे आमचे हिंगा जाले गोंया भितर स्टॅम्पेड जाले, IPL बेंगळुरा जाले. बेंगळुरा जातना आमकां खबर आसा फ्रॉम विधान सौध टू चिन्नस्वामी स्टेडियम 1.8 किलोमिटर्स आसा. थंयच्यान स्टेडियम टू विधान सौध टू स्टेडियम ते आसा रुटाचेर करचें पडटा. स्टेडियमाचेर तुजें हें उरता कितें आसा गेट्स उरतात, तितून भितर 3 पोर्शन्स, इनसायड द स्टेडियम, आउटसायड द स्टेडियम आनी आउटसायड द बाउंड्री वॉल ऑफ द स्टेडियम. सगळे तेजे सेक्टर वायज झोन वायज अरेंजमेंट करून इंडिव्हिज्युअल ऑफिसराची रिस्पॉन्सिबिलिटी दिवची पडटा. अशें आसा कितें तुका कमिशनर ऑफ बेंगळूर तुका सस्पेंड केलो, इट डिमोरलायझस द पुलीस फोर्स, वेदर ही इज रिस्पॉन्सिबल, वेदर ही वॉज ऑन द फील्ड. अशें जाता. पळोवंक जाय खंयचे गेट नंबर 3 और गेट नंबर 7 कितें फॉल्ट जालो, व्हाय द ऑफिसर्स और द स्टाफ एलोड फॉर द गॅदरिंग. आमी हांगा जवाहरलाल स्टेडियम फातोर्डाचेर ड्युटीचेर खूब वेळ जेन्ना टिकेटलेस आसत स्पेक्टेटर आमी चेज करताले पयल्याच चार्जीन डिस्पर्स करताले, गॅदरिंग ना, तांकां एक सिग्नल वतालो
विदाउट टिकेट गॅदरिंग जावंक जायना ते घुस मारताले यू टर्न घेताले स्टार्टिंगाकच. क्राउड वाडटा मागीर. हय एकेपी पुलिसांक ब्लेम करतात ना चार पुलिसान लाठी चार्ज केले बरे लाठी चार्ज करून मातशें मार खाईल बरो त्याच्या फॅटॅलिटीज जावचे अशें उरता. इट इज अ प्रिव्हेंटिव्ह असेसमेंट. इंडिव्हिज्युअल ऑफिसरान ते असेसमेंट करपाक जाय. द कमिशनर ऑफ पुलीस इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर इट डिमॉरलायझ. कमिशनर फाल्यां बॉर्डरीचेर पुलीस इज नॉट रिस्पॉन्सिबल. फाल्यां बॉर्डरीचेर कितें प्रॉब्लम जालो वेदर गव्हर्नमेंट इज गोइंग टू सस्पेंड द चीफ ऑफ Army. डिफेन्स फोर्स Defense force. it should not. We have to find out the trouble, where it has started and who is responsible there. That is it. बरें म्हाका सांगात what is a civil matter and what is the role of police department in civil cases? Police has to bifurcate any cases, whether it is a civil or police case. Police cases भितर cognizable, non-cognizable. Civil matter आसा. सोडे कोण म्हणटा ट्रेसपास जालो प्रॉपर्टी भितर आनी कितें उरता तें दवरता. पुलिसान एकच लक्षात भितर दवरपाक जाय प्रॉपर्टी डिस्प्युटा म्हाजे प्रमाणे कशील त्याची जमीन राहील त्याचं घर कोणाक पोजेशन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द पुलीस. कोर्टात तशें ना. कोर्ट पळयता फिजिकल पोजेशन अँड लिगल पोजेशन डॉक्युमेंट्स दॅट इज टू बी कोर्ट. पुलिसान इमिडिएटली कोणा वचून ट्रेसपास करचो कोणा भायर काडचो भितर घालचो इट इज नॉट अ ड्युटी ऑफ द पुलीस. एकच लक्षात कशील त्याची जमीन राहील त्याचं घर ह्या प्रिन्सिपलाचेर पुलिसान काम करता. अदरवायज एनी डायरेक्शन फ्रॉम द अथॉरिटी ऑर कोर्ट टू इवॅक्युएट और गिव्ह पुलिस प्रोटेक्शन टू रिमूव्ह समबडी फ्रॉम द प्रॉपर्टी तशें उरतात पुलीस सिव्हिल मॅटर. खूब फावटी पुलीस केसी रजिस्टर करता मागीर ते ताचो ताची चार्जशीट बी कांय जायना. थोडे चार्जशीट जाता थोडे मागीर ते ए फायनल रिपोर्ट करतात. सो ऑल दीस थिंग्स यू नो हाऊ डू यू लुक एट इट? पुलीस आमी म्हणटात पुलीस स्टार्ट जाता तेजे FIR म्हणटात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. हो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आसा पळय इट इज नॉट टू प्रोसिक्यूट समबडी इट इज अ इन्फॉर्मेशन वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट. इन्व्हेस्टिगेशन म्हळ्यार कितें टू फायंड आउट द ट्रूथ खरें का खोटें. फर्स्ट इन्फॉर्मेशन ओके खरें उरलां आमी ती इन्व्हेस्टिगेशन करून केस चार्जशीट करतात. खोटें उरलां ती केस कितें करता आमी क्लोज करता आनी खोटी कंप्लेंट दिता पळय त्याक प्रोसिक्यूट करतात. एक एग्जांपल सांगता हांव. एक फोंड्या आसतली एक बस ओनरान केस दिली बसच आपल्याला चोरी गेली आनी अरे बस चोरी वयचे म्हळ्यार एक समथींग फनी म्हळ्यार आमकां ऑप्शन ना दिलो कित्याक बस रजिस्टर FIR रजिस्टर करूं जाय तांकां ते इन्शुरन्स क्लेम करचे नाजाल्यार इन्शुरन्स तुका हे पेमेंट करना FIR ना. हांवें केस रजिस्टर केली इन्व्हेस्टिगेशन केली. इन्व्हेस्टिगेशन कळटरी त्या ओनरान ती बस कोल्हापुरा स्क्रॅपा दिली आनी आमी थंय ती रिकवरी करून हाडली पार्ट्साची आनी केस आमी त्या बस ओनाचेर परत घातली कित्याक पुलिशे फास्ट इन्फॉर्मेशन दिली आनी तेजेर 8 lakhs हे लोन आशिल्लो बिचोलियन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकाच्यान आनी तो बस ओनर प्रोसिक्यूट जालो. एक खरी केस आनी एक दुसरी खोटी केस जाली. आनी तिसरी एक टायप ऑफ केस उरता आमी म्हणटात ए फायनल केस. ए फायनल केन्ना करतात केस डिटेक्ट जावन जाल्यार ए फायनल. बी फायनल फॉल्स इन्फॉर्मेशन कशें बस ओनर प्रोसिक्यूटर जालो. थर्ड नायदर टू नॉर फॉल्स केस म्हणून उरता. ती केस अशी उरता. एक केस आशिल्ली बेनावलीची एकटो घराक येयलो आनी कंप्लेंट दिलो आपल्या वरिश्ठ चेन आनी वरिश्ठ चेन ती चोरेक गेलो. अरे कशें ना आपूण न्हांवपाक गेल्लो आनीक आपल्या शेजाऱ्याचोच भुरगो येयलो तो म्हाका उलो मारलो बसलो हांव न्हांवता म्हणटकीर तो गेलो. आपूण न्हांवचे पयलीं आपल्या चेन आनी चेन आशिल्ली टेबलाचेर खाण दवरिल्ली. न्हांवन भायर येयल्यार ती नाच म्हणपाक लागलो आनी पुलीस स्टेशनार गेलो. आमी केस रजिस्टर केली अशी केस आसा ही आनी ते भुरगो बी तेन्ना ना खेळपाक गेलो. मागीर तेका हाडले भुरग्या हाडटरीक भुरगो ना म्हणल्यार आपूण गेल्लो तो बाथरूम आसतरी आपूण तेका उल्लो मारलो आनी येयलो. मागीर हांव गेलो घरा कडेन पंचनामा FIR रजिस्टर केले नंतर फर्स्ट स्टेप्स उरता आमचे सीन ऑफ ऑफेन्स पंचनामा.
पंचनामा करपाक गेलो. पंचनामा केलो, अरे तू खंय खंय गेलो? ना सर म्हणपाक लागलो आपूण फाटल्यान बाथरुमाक गेलो. तुजी बाथरूम खंय? दाखोवपाक लागलो. हांव बाथरुमाक गेलो. बाथरुमाक वयर तर हेजेर विंडो कडेन ती चेन आनी चेन आशिल्ली अमेरिकेक. म्हळ्यार ही केस आसा पळय, नायदर टू नॉर फॉल्स म्हणटात, सी समरी म्हणटात. सी समरी. मिस्टेक ऑफ फॅक्ट्स. हेतून चोरी जाल ना, म्हणटा चोरी जाल म्हण कितें. इट इज नॉट ए फॉल्स कंप्लेंट ऑल्सो. अशें जाता. थोडे केसी आसा पळय ताका ब्लायंड केस, एविडन्स ना कांय ना, आमी ए फायनल करतात. म्हण इट इज नॉट नेसेसरी एवरी FIR शूड बी चार्ज. म्हण एक गोष्ट, एवरी FIRाचेर रिपोर्ट मॅजिस्ट्रेटाक वता. मॅजिस्ट्रेट ते एसेस करता की क्लोज करपाक. आतां तुजी एक केस आसा, आमी क्लोज केली, तुका रायट उरता कोर्टाक सांगपाक द पुलीस हॅव नॉट प्रॉपरली इन्व्हेस्टिगेटेड माय केस, देर इज ए एविडन्स अगेन्स्ट द सस्पेक्टेड पर्सन. कोर्ट डायरेक्शन दिता पुलिसाक फॉर इन्व्हेस्टिगेशन और इन्व्हेस्टिगेट ऑन दीस पॉयंट 1, 2, 3 पॉयंट दितात. आमी परत इन्व्हेस्टिगेशन करता आनी कोर्टाक धाडटात आनी कोर्ट दिसता कितें हेतून इफ देर इज ए एविडन्स टू फ्रेम द चार्ज अगेन्स्ट द एक्यूज, फ्रेम करून तर की एविडन्स जाय पडटा, नाल्यार क्लोज जाता इश्यू. अशें म्हाका याद जाता तुम्ही फोंडा आसतना एक हेवीवेट पर्सनाक अरेस्ट केल्लो आनी यू आर एप्रिशिएटेड फॉर युअर एक्शन. हरशी नॉर्मली हेवीवेट पर्सनाक कोण नॉर्मली अरेस्ट करपाक वचना. No, it depends on the merit of the case. In every merit of the case, if you do appreciate, कोण गुंडा एलिमेंट्स आसा ताका अरेस्ट केलो, ताका स्टर्न एक्शन घेतलो, पब्लिक विल एप्रिशिएट यू. इवन इफ इट देर इज अ एक्सेस ऑल्सो, पब्लिक विल एप्रिशिएट यू एज इट रिगार्ड्स द एक्शन अगेन्स्ट द क्रिमिनल्स. पब्लिक विल डेफिनेटली एप्रिशिएट यू. तुम्ही आमचे स्टुडंट आयले, बरे दिसले आनी आमच्या पळोवप्यांक माहिती बरी बरी माहिती दिली, तुमचे अनुभव सांगले. देखून गोवा 19च्या वतीन तुमकां देव बरें करूं. थँक्यू जॉन. आनीक तुमकां बी सगळ्याक देव बरें करूं. तशेंच हांव जनरल पब्लिकाक रिक्वेस्ट करता, चॅनल 19 सबस्क्रायब करा आनी सगळे कोऑपरेट करा. तुमकां थँक्यू सो मच. नमस्कार. आमी अशेंच तुमकां आनीकय रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स घेवन येतले आनी अश्योच तुमकां इन्फॉर्मेशन अवेलेबल करून दिता तांचे कडल्यान. पळयत रावात गोवा 19. जय हिंद.